नात होती, केसाला तेल नव्हतं, पायात नाही का चप्पल नव्हती, फटका फ्रॉक घातलेला होता. ओ काका फुलं घ्या ना, ओ ताई फुलं घ्या ना, ओ बाबा फुलं घ्या ना. रोज ती विनवणी करायची आणि 10 रुपयाची फुलं विकायची. तिला 2 वेळच्या चहाचा घोट मिळायचा आणि तिला बरं वाटायचं, कारण ती बिना आई बापाची होती. एक महिनाभर एका व्यक्तीने सहज बघितलं आणि लक्षात आलं ही गरीब मुलगी आहे. तो तिकडे गेला, तिच्याकडून रोज 10 रुपयाची फुलं घ्यायला सुरुवात केली आणि रोज तिच्याकडून 10 रुपयाची फुलं घ्यायचा, देवळात जायचा, नतमस्तक व्हायचा आणि बाहेर यायचा. 3 महिने असं केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मी देवळात जातोय पण ही पोरगी देवळात जात नाहीये. 2 महिन्यानंतर त्या माणसानं धाडस करून विचारलं, हे बाळा मी तुझ्याकडून फुलं घेतो, तुला 10 रुपये देतो, देवळात जातो, नतमस्तक होतो आणि बाहेर येतो, मग सांग देवळात देव असतो का नसतो? सांग देवळात देव असतो का नसतो? त्या मुलीनं असं सांगितलं, ओ काका फुलं घ्यायची असली तर घ्या, नाही तर चला हवा येऊ द्या. आता मला सांगा असं कोणी म्हणतो का? त्याचा अपमान झाला हो. तो म्हटला आता तुला बघतो. पुरुषांनी बंब कधी पेटून उठेल सांगता येत नाही बघा, तसंच झालं त्याचं. आता त्यानं ठरवलं मी बदला घेणार, मी आता येत नसतो आणि तिला 2 वेळचा चहाचा घोटाचे पैसे देत नसतो. तो 3 दिवस रात्रभर तळमळला पण तो त्या देवळात नाही गेला. 3 दिवसानं त्याच्या डोक्यात षडयंत्र आलं. पुरुष असा व्यक्ती असतो ज्याला मोबदला नाही मिळाला तर चालेल पण बदला घ्यायला मात्र आपल्याला आवडत असतं. त्यानंही ठरवलेलं होतं आता बदला घेणार. आता बदला घ्यायचा म्हटल्यानंतर 4थ्या दिवशी त्यानं ठरवलं की हिला मोह दाखवायचा आणि त्याचा बदला घ्यायचा. 4थ्या दिवशी तो तिकडे जातो आणि सांगतो की बाळा मला तुला एक भेटवस्तू द्यायची, तू स्वीकारशील का? 9 वर्षाची पोरगी हो. तिला इतकं भरून आलं आणि ती असं म्हणाली, खरं सांगू का? नक्की देणार आहे का? खोटं बोलत नाही ना? नाही म्हणू नका. कधी देणार? आज देणार का उद्या देणार? सांगा की राव. तो 10 रुपयाची फुलं घेतो, मनातल्या मनात विकृत आनंदानं हसतो आणि म्हणतो आता शिकार माझ्या हाताला लागली. तो देवळात गेला, नतमस्तक झाला, बाहेर आला. आल्या त्यानं त्या मुलीनं त्याची वाट अडवली आणि सांगितले, काका सांगा की तुम्ही तर म्हटला होता भेटवस्तू देणार, कधी देणार? आज देणार का उद्या देणार? खोटं बोलत नाही ना? सांगा ना प्लीज, पाया पडते. आता त्याला पक्क पटलेलं होतं ही मोहाला बळी पडली. आता हिला दाखवतो मी कोण आहे. मग तो असं म्हणतो की उद्या सकाळी मी तुला भेटवस्तू घेऊन येईन. आता बघा निसर्गानं बदला घेतला. ह्या रात्री त्या मुलीला झोप नाहीये, उद्या कधी उजडतंय आणि मला भेटवस्तू मिळते आणि त्याला मात्र 3 दिवस झोप नव्हती. निसर्गानं बदला घेतला, अपमान आता बरोबर दुरुस्त केला. आता या पोरीला रात्रभर झोप नाही. रात्रीचे 2 वाजलेले होते. ती उठली, समोरच्या त्या देवळाच्या पुढं हापशी होती, त्या हापशीनं पाणी हापसलं, ती चेहरा तिनं स्वच्छ धुतला. पहाटेचे 3-3:30 वाजले होते. तो मंदिरातला पुजारी 4 वाजता उठलेला होता, वयस्कर व्यक्ती होता आणि तो असं म्हटला, ए बाळा कोणाच्या मोहाला बळी पडू नको, तुला कोणी भेटवस्तू नाही देणार, तुझा गैरवापर करतील, लोक फार वाईट असतात. ती म्हटली तुम्ही तर गप्पा बसा, काय देत तर काही नाही आणि कोणी दिलं तर आता कशाला तुम्ही अडवं येत आहे? मला भेटवस्तू मिळणार आहे, मी खूप आनंदित आहे. तिला माहिती नव्हतं, 9 वर्षाची पोरगी हो, तिला माहिती नव्हतं पुढे गेल्यावर काय घडणार. 5:30 वाजून गेले होते. फुलाच्या विक्रेत्यानं दुकान उघडलेलं होतं. त्याने एक जोराची शिवी हसडली, तिला बोलावलं, त्याच्याकडे ती फुलाची टोपली दिली, फुलं विक नाहीतर तुला मी चहा देणार नाही. ती म्हटली नाही दिला तर चालेल पण आज मी खुश आहे, आज मला भेटवस्तू मिळणार आहे. तेवढ्यात 5:30-6 वाजून गेलेले होते आणि सगळे भक्त लोक देवळात यायला लागली. तेव्हा ती चातक पक्षाप्रमाणे त्या माणसाची वाट बघायला लागली. गोष्ट संपली. जसा एक नायक यावा तसा सूर्योदय उगवला. जसा एक नायकाची एंट्री व्हावी तशी त्या माणसाची एंट्री झाली. जसा तो आला तसं त्यानं 10 रुपये काढले, त्या मुलीला दिली, 10 रुपयाची फुलं घेतली, आज जाणार. तेवढ्यात ती मुलगी म्हटली, सांगा की फसवणार नाही ना? आणल्या ना भेटवस्तू? सांगा की मला खूप आनंद झालाय, फसवू नका प्लीज, तुमची वाट बघते. तो देवळात गेला, नतमस्तक झाला, पाया पडला आणि बाहेर आला आणि आल्या आल्या त्या पोरीनं त्याचे पाय पकडले आणि सांगितले आता मी सोडणार नाही, सांगा भेटवस्तू आणली आहे का नाही आणली? तो म्हटला मी आणली भेटवस्तू पण माझी 2 कामं केली तर तुला देणार, नाहीतर मी देणार नाही. ती हजर जबाबी पोरगी होती, मनोव्यापार तिचा चांगला होता. तिनं असं सांगितलं मी पण हुशार आहे, एक लक्षात घ्या, तुमची भेटवस्तू जर मला आवडली, तुम्ही दिली, मला आवडली तर तुमच्या 2 कामं मी करेन. 2 काय 20 कामं करेन. तो गडबडला. तो म्हटला ठीक आहे, डोळे मिट. हिने विश्वास ठेवला, डोळे मिटले. तो म्हटला हात पुढे कर. तिने हात पुढे केले, डोळे मिटलेले होते, हात पुढे केला आणि बघतोय तर काय, तिनं जसे डोळे मिटले, जसा हात पुढे केला तेव्हा त्या व्यक्तीनं त्या पिशवीतून चकाकणारी चौकोनी कागदाचा बॉक्स तिच्या हातावर ठेवला आणि सांगितलं, हे बाळा डोळे उघड. जसे तिने डोळे उघडले तसे सूर्य किरणांमुळे तो कागद अधिकच चकचकायला लागला. आता मात्र ती हवालदिवाल झाली, तिचा आनंद गगनात मावेना.
कस्तुरीच्या गंधानं मोहित झालेल्या त्या हरणानं उरी फुटेपर्यंत धावावं इतकी ती धावायला लागली. आणि बघतोय तर काय तिनं जसा तो कागद टराटर फाडला तेव्हा तिला असं लक्षात आलं की तिला नव्या कोऱ्या पायात घालायच्या चपल्या मिळाल्या. त्या चपल्या तिने खाली टाकल्या, पायात घातल्या आणि त्या देवळाच्या भोवती दुडू 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 पळायला लागली. आणि तेवढ्यात ती पुढे येऊन म्हटली, थँक्यू, तुम्ही खूप छान आहात. तर तो असं म्हटला, ती बाजूला सोड, माझी 2 कामं. ती म्हटली, 2 काय 20 कामं सांगा, मी करायला तयार, मला तुमची भेटवस्तू आवडली. म्हटले नाही, तू 2च कामं कर. म्हटले काय? तिला माहिती नव्हतं काय काम सांगणार. तो म्हटला, पहिलं काम सांग, देवळात देव असतो का नसतो? पहिलं काम सांग, देवळात देव असतो की नसतो? आणि दुसरं, मी जी तुला भेटवस्तू दिली त्यातनं तू बोध काय घेतला? मी जी तुला भेटवस्तू दिली त्यातनं तू बोध काय घेतला? तेव्हा ती असं म्हटली, त्याही दिवशी तुम्ही मला हाच प्रश्न विचारला, देवळात देव असतो की नसतो. आजही तुम्हाला हाच प्रश्न विचारताय, देवळात देव असतो की नसतो. खरं सांगू का? मला नाही माहीत देवळात देव असतो की नसतो. मला नाही माहीत देवळात देव असतो की नसतो. पण मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की देईन. तुम्ही जी मला भेटवस्तू दिली त्यातनं मी बोध काय घेतला? मी जर ते उत्तर दिलं तर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यातच मिळेल. पण तुम्हाला म्हणून सांगते, पण तुम्ही मला त्याही दिवशी हाच प्रश्न विचारला, आजही मला तुम्ही हाच प्रश्न विचारताय, देवळात देव असतो की नसतो. तुम्ही मला कशाला विचारताय देवळात देव असतो की नसतो? 4 वर्षापूर्वी या हायवेने जाताना आमच्या मोटारीचा आई वडिलांच्या समवेत अपघात झाला. माझे आई वडील रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्याच्यामध्ये ते मेले. त्यावेळेला देवळातला देव कुठे गेला? कधी कधी रात्रभर माझ्या पोटात दुखतं, मला अन्न नसतात, मला अन्न नसल्यामुळे पोटात दुखायला लागतं, मी इवळते, पण मला कोणी अन्न देत नाही. मग सांगा की राव, देवळातला देव कुठे जातो? तुम्ही मला कशाला विचारताय देवळात देव असतो की नसतो? माझ्या चुलत्यानं, माझ्या मामानं, माझ्या काकानं व्हायरल केलेली पोस्ट वाचली असेल का नसेल की ही अनाथ मुलगी बरेच दिवस झालं इथे, मग माझा काका, माझा चुलता, माझा मामा मला भेटायला नाही आला. सांगा की राव, मग देवळातला देव कुठे जातो? अहो, कधी कधी इथं भटकी कुत्री येतात, कधी कधी साप येतो, कधी कधी इंचू निघतो, मग त्यावेळेला माझं मला संरक्षण करावं लागतं. मग सांगा की राव, देवळातला देव कुठे जातो? तुम्ही मला कशाला विचारताय देवळात देव असतो की नसतो? मला नाही माहीत देवळात देव असतो की नसतो. मला नाही माहीत देवळात देव असतो की नसतो. पण आज मला कळलं देवळात देव नसला म्हणून काय झालं. आज मला कळलं देवळात देव नसला म्हणून काय झालं. तुमच्यासारखा माणूस अनाथ पोरीला आणि अनवाणी पायाला चपल्या घेऊन देतो का नाही, तेव्हा मला कळलं देव नसला म्हणून काय झालं. देव माणूस असतो. बोध काय घेतला? बोध हा घेतला. बोध काय घेतला? बोध हा घेतला. इथून पुढे मी पण कमवेन, इथून पुढं मी पण कमवेन आणि माझ्या पैशानं अनाथ पोरीचा आणि अनवाणी पायाचा शोध घेईन. आणि देव नाही बनता आलं म्हणून काय झालं आयुष्यात? देव माणूस बनेल, देव माणूस बनेल, देव माणूस बनेल. आपल्या प्रत्येकाला एक संधी असते. आणि म्हणून देव दगडात आहे का माहिती नाही, देव फुलात आहे का माहिती नाही, देव मूर्तीत आहे का माहित नाही, पण देव आहे. तो कुठल्या स्वरूपात आपल्या समोर येईल सांगता येत नाही. म्हणून देवानं माध्यम बदललंय. आपल्यालाही ती ओळखायची संधी आली पाहिजे आणि आपण त्याची सेवा करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून हा विषय चांगल्या पद्धतीने समजावून घेतला, त्याबद्दल मला बरं वाटतंय. मी एवढंच तुम्हाला सांगेन, मला तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला छान वाटलं. मी एवढंच म्हणेन तुमच्यासाठी की आभाळाचे लावून पंख धरतीला या घाला फेरे, आभाळाचे लावून पंख धरतीला या घाला फेरे, मातेच्या येरून कधी फिटून फिटत असतं का रे, मातेच्या येरून कधी फिटून फिटत असतं का रे. सत्ता पैसा 4 दिवस त्याच्यासाठी नका माजू, सत्ता पैसा 4 दिवस त्याच्यासाठी नका माजू. मोठ्यान पुढं वाकायला चुकून सुद्धा नका लाजू, मोठ्यान पुढं वाकायला चुकून सुद्धा नका लाजू. लक्षात ठेवा, खरं प्रेम दुर्मिळ असतं. लक्षात ठेवा, खरं प्रेम दुर्मिळ असतं. मिळतं ना तेव्हा कळत नसतं आणि नसतं ना तेव्हा चिळत असतं. म्हणून दवातनीच भुलातनीचं आनंदाचं गाणं गा, दवातनीच भुलातनीचं आनंदाचं गाणं गा. आयुष्याच्या वाटेवरती चांदणं पण फुलवत जा, आयुष्याच्या वाटेवरती चांदणं पण फुलवत जा. एक गोष्ट राहूनच गेली. ए बाळानो, मोठे व्हा, महान व्हा. मी सगळ्यांना सांगेन, इथल्या सदनिकामधल्या लोकांना, मोठे व्हा, महान व्हा. आदन मधनं सारं विसरून सुखवानी आर्टाईजच्या कुटुंबासाठी लहान व्हा, आपल्या माणसांसाठी लहान व्हा, आपल्या घरासाठी लहान व्हा. सगळेच जण आभाळाला टेकणारे, पण आपल्या माणसांसाठी लहान होण्याची मजा आहे की नाही. मला मनोजनं फोन केला तर मी म्हटलं असतं माझ्या तारखा बुक आहेत 15-20 दिवसांपूर्वी, मी येत नसतो. पण तोनं 10 वर्षापूर्वी माझं सत्र ऐकलेलं होतं आणि त्याला असं वाटलं की नाही, तुम्ही आला पाहिजे, तुम्ही आलंच पाहिजे. हा आग्रह मी मोडू शकत नव्हतो. म्हणून मला असं वाटतं तू सुद्धा माझ्यासाठी देवदूतच आहेस, कारण तू इतक्या लोकांपर्यंत मला घेऊन गेलास. आपण माध्यम असतो,
आपण फक्त जोडत राहण्याचं काम करूया. माणसांची साखळी तयार होत राहील. पण आपल्याकडे जर चांगले विचार असतील, चांगल्या भावना असतील, चांगला दृष्टिकोन असेल तर तो विकसित करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. नाहीतर काही माणसं अशी असतात, पत्ता सांगता सांगता बेपत्ता करतात. परवा रस्ता पेटला का मला जायचं होतं म्हणून मी मित्राला म्हटलं मला रस्ता पेटला जायचं, मी कसा जाऊ का, मी गावाकडचा माणूस आहे. तर तो असं म्हटला तू डायरेक्ट ससूनला ये. मी म्हटलं मी ससूनला येऊन काय करणार, मला रस्ता पेटला जायचं. म्हटला तू लेक्चर वाटता असलास तरी मी तुला घेऊन जाणार, त्यांना कळू दे तू कोणाचा मित्र आहे. आता रे देवा वाचेल माझं, मी रक्त आठवणार, तू काय तिथं करणार. तू मला जास्त आगाऊपणा करू नको, स्वारगेटला आलं की फोन कर. मी स्वारगेटला उतरलो, एवढी सगळी जत्रा बघितली, मला गांगारल्यासारखं झालं. मग तरी सुद्धा मी म्हटलं आता कसा येऊ. तो म्हटला आंधळ्या माणसाला विचार ससून कुठं आहे. आता आंधळा माणूस कसा सांगेल मला सांगा. तो माझा काहीतरी उगाच पोरखेळ करत होता. मी सहज एका माणसाला विचारलं काय करावं ससून. तो म्हटला माझ्याकडे वेळ नाही जाऊ. मला वाईट वाटलं. त्या अनोळखी शहरांमध्ये ओळखीचं कुणीच नसताना आपल्याला कुणीतरी असं बेदखल करणं फार वाईट वाटलं मला. मी म्हटलं जाऊ दे ह्याच्या कशाला नाही दिला का. मग दुसऱ्या व्यक्तीला विचारलं ऐका की एक्सक्यूज मी, मला सांगता का ससून. तो म्हणला 32 नंबर. मी म्हटलं कमरच आपल्या 34 आहे, त्याला कुठलं कळलं 32 आहे. मग मला येड्या गबाळ्याला कळलं अरे ते कमरचा नाही तो त्या बसचा नंबर आहे. मग बघा मी किती म्हणे का साधा माणूस आहे. मग मी खात्रीशीर तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तीला विचारलं हा सारा सब्जेक्ट अहो ऐकलत का मला ससूनला जायचंय. तो म्हणला काय. म्हणलं मला ससूनला जायचंय. कुठं. मी म्हणलं ससून. तो म्हणला जाणार कसा. मी म्हणलं बसून. आता माझं काय चुकलंय का मला सांगा. त्यानं शांत राहिला, गुपचूप म्हटला, शांतपणे म्हटला ससून ना. मी म्हटलं हो. जाणार कसा. मी म्हटलं बसून ना. तो म्हटला रस्त्याच्या मधोमध उभा राहा आपोआप जाशील असं कोणी सांगतो वेळी. ॲम्ब्युलन्सने जा म्हणतोय मला ते दडकून. असली माणसं उपयोगाची. मला असं वाटतं तुम्ही सगळे हसलात. हसण्याचं एक कारण आहे विनोद ऐकलेला असतो, विनोद घेतलेले असतात. पण आपल्याला कळलं पाहिजे आपण ज्या शहरात राहतो ते पुणे शहर आहे. इथं काही कमी नसतं बरं. म्हणजे प्रक यात्रेने सहज महानगरपालिकेला फोन करून सांगितलं आमच्या इथं गाडव मरून पडले. तो महानगरपालिकेचा माणूस किती उद्धट असतो मला. मग आम्ही काय करू. ते म्हणजे तू कर नाही तर काही करू नको, आपल्याकडे पद्धत आहे नातेवाईकांना कळवायची म्हणून सांगितलं. सांगता येत नाही. अहो बराच असतो तो रात्र जागू शकतो पण वेळेच आपल्याला बंद आहे. आपल्याला इथं थांबायला पाहिजे. मी इथे थांबतो. कळत न कळत चुकलं तरी थोडंफार शिकतो आहे. तुम्ही भर रात्री माझं ऐकून घेतलं त्यांनी सांगा. या उपकाराबद्दल ओझं तुमचं कसं फेडू यानं मी वाकलो आहे. धन्यवाद.